पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या एकता नगर इथे विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन। उद्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात होणार सहभागी। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून आता दरवर्षी 31 ऑक्टोबरला प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथसंचलन। अमित शहा भारताच्या सागरी व्यापाराच्या ऐतिहासिक वारशातून प्रेरणा घेऊन विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सागरी सामर्थ्याचं महत्त्व केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलं अधोरेखित। चाबहार बंदरात भारतावर लावलेले निर्बंध अमेरिकेने 6 महिन्यांसाठी शिथिल केले असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। रासू गवई यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल। गवई यांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। आईवडिलांनी लहानपणीच रुजवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून न्यायदानात मिळते प्रेरणा। स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली कृतज्ञता। शेतकरी आंदोलकांची मुख्यमंत्र्यांशी थोड्याच वेळात चर्चेतून मार्ग निघेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची भेट। चीनवरील आयात शुल्क 10% कमी करण्याचं ट्रम्प यांचं आश्वासन। उभय देशांदरम्यान व्यापार कराराचे संकेत। आणि ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य।